एकीकडे उद्या डी.के. शिवकुमार राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेणार आहेत आणि दुसरीकडे म्हणजे बेळगावचे उत्तर आमदार राजू सेठ यांना मंत्रिपद मिळण्यासाठी मुस्लिम समाज एकत्र झालेला आपल्याला पाहायला मिळते। याच विषयी मी बोलणार आहे। सर, काय सांगाल, काय आहे मागणी तुमची? सर्वप्रथम आम्ही माननीय श्री आपले राज्याचे नवीन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार साहेबांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर त्यांच्या प्रेमाखातीर आम्ही इथं सगळे जे बहुसंख्येनं उपस्थित आहेत, सर्व धर्मीचे लोक इथं उपस्थित आहेत। त्यांच्या प्रेमाखातीर ते म्हणजे आमचे विद्यमान आमदार आमचे श्रीमान राजू उर्फ आसिफ सेठ साहेब यांच्या प्रेमाखातीर आम्ही इथं उपस्थित आहे। आमची एकच मागणी आहे की श्रीमान राजू सेठ साहेब हे एक माणुसकीचा संदेश देणारे व्यक्तिमत्व आहे। त्यांनी प्रत्येक समाजामध्ये हिरिहिरीनं भाग घेऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत प्रामाणिक काम केलेलं आहे। एक माणुसकीचा संदेश देणारे व्यक्तिमत्व आहेत। त्या नात्याने त्यांना आमच्या सर्वांची मागणी आहे की त्यांचं लवकरात आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळात त्यांचा सहभागी व्हावं। त्यांनी अत्यंत म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे की त्यांचे जे कामाची पद्धत होती, एक टीम वर्क होतं, त्यांनी आपलं जीव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांना व अनेक असं समस्याग्रस्त कुटुंबांना त्यांनी बाहेर काढलेला आहे व एक आपल्या ह्या बेळगाव जिल्ह्याला संदेश दिलेला आहे की माणुसकीचा खरा अर्थ जर म्हटलं तर श्रीमान राजू सेठ साहेब आहेत। म्हणून आमची सर्वांची विनंती आहे, त्या प्रेमाखातीर आम्ही इथं आलेलो आहे की त्यांचं लवकरात लवकर मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घ्यावं, ही विनंती आहे। आता तुम्ही एकत्र आलाय, जर मंत्रिपद मिळालं नसेल तर पुढचं पाऊल काय असेल? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हे आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहेत त्यांच्या प्रेमाखातीर ही आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे। असं आमची मागणी आम्ही केलेली आहे की त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं। साहेबांनी कधीही आपलं कार्य सोडलेलं नाही, त्यांचं कार्य सतत चालूच राहणार। त्यांनी कुठल्याही पदाची न अपेक्षा, कोविडच्या काळामध्ये तर साहेब आमदार नव्हते तरी देखील त्यांनी अत्यंत खालपर्यंत जाऊन प्रत्येकाची सेवा केलेली आहे। त्याच्या प्रेमाखातीर ह्या सर्वांनी बेळगाव बहुसंख्य समाजाच्या लोकांनी त्यांना भरभरून मतांनी निवडून आणलेलं आहे। तर त्यांचं कार्य हे असंच चालू राहील। सेवा ही त्यांची प्रथम त्यांचं जे कार्य ती सेवा आहे, ही सेवा साहेबांची कायम चालूच राहणार। याचबरोबर सतीश जारकिहोळी यांनाही मुख्यमंत्रीपद मिळावं, उपमुख्यमंत्री मिळावं अशा प्रयत्न आहे, काय वाटतं? आता बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात अग्रेसर होऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे सतीश अण्णा जारकिहोळी आणि सतीश अण्णा जारकिहोळींना उपमुख्यमंत्रीपद द्यायलाच पाहिजे। त्याबरोबर त्यांना केपीसीसीचं अध्यक्षपद पण द्यायला पाहिजे। त्याचं कारण की केपीसीसीचं अध्यक्षपद त्यांना दिल्यामुळे आपल्या कर्नाटकात सर्वत्र काँग्रेस भक्कम होईल। पुढे येणारे निकाल पॉझिटिव्ह येतील। डिस्ट्रिक्ट नाही तर मी स्टेट बद्दल बोलतोय, हे सगळीकडे निकाल पॉझिटिव्ह येतील। आणि जर उपमुख्यमंत्रीपद कशासाठी पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद दिलं तर कर्नाटकाचं पण उद्धार होऊन जाईल आणि स्पेशली बेळगाव जिल्ह्याचा उद्धार होऊन जाईल। यासाठी आम्ही माननीय आता उद्या शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री माननीय डी.के. शिवकुमार साहेबांना अत्यंत कळकळीची विनंती करतो की आम्ही 2 मागण्या तुमच्याकडे करतोय, प्रेमपूर्वक करतोय। हा प्रोटेस्ट नाही आहे, ही आमची कळकळीची विनंती आहे आणि ही आमची मागणी आहे। आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, एका सामान्य नेतृत्व करणाऱ्या लोकांचे सामान्य कार्यकर्ते। सतीश अण्णा जारकिहोळी असू देत किंवा आसिफ सेठ असू देत, हे उच्च राहणीमानाचे लोक असले तरी ग्राउंडवरती काम करणारे लोक आहेत आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन चालणारे लोक आहेत। ह्याच्या पुढे कार्यकर्त्यांचा उद्धार, काँग्रेसचा उद्धार आणि आमच्या डिस्ट्रिक्टचा उद्धार होण्यासाठी आम्ही अत्यंत कळकळीची विनंती करतो की तुम्ही या दोघांना आपले DCM द्या आणि साहेबांना याच्यामध्ये मंत्रीपद द्या आणि केपीसीसी अध्यक्ष पण सतीश अण्णा जारकिहोळींना द्या। नमस्ते, अस्सलाम वालेकुम। आज हम बेलगाम विभाग से हृदयपूर्वक दिल की गहराई से गुजारिश करते हैं कि कांग्रेस हाईकमान से हमारे जो उत्तर के जो बेलगावी के MLA हैं अलहाज राजू सेठ साहब को सब लोगों की दिल की गुजारिश को कबूल करते हुए उनको सचिव स्थान दे। पप्पू ताशले, खानापुर तालुक बीडी से बात कर रहा हूँ। माजी राज्य कार्यदर्शी था कांग्रेस पार्टी में। अब हमारा आज इधर जमने का सब मकसद यही है, सब मुसलमान भाइयों का यही मकसद से आए। जो हमारे सतीश जारकिहोळी साहब है, जो उनको डिप्टी CM दिए और KPCC प्रेसिडेंट दिए, क्योंकि हमारे वो इधर के डिस्ट्रिक्ट के जाने माने लीडर है और उनके साथ साथ में हमारे सब जमने की लोगों की एक ख्वाहिश है और उम्मीद है बहुत दिनों से कि मुसलमानों को इधर हमारे बेलगाम डिस्ट्रिक्ट में आज तक किसी को भी मिनिस्टर सीट नहीं मिला। और MLA ना रहने के बाद भी जो हमारे राजू सेठ इधर कोविड में काम किए हैं, वो कोई MLA रहते वक्त भी काम नहीं किया आज तक। जो कोविड में हो, जो गैस का हो, जो इधर अंजुमन में जो है,
जो लोगों को खेड़े खेड़े हेल्प हुए है, जागे जागे कैंप लगाए, इधर अंजुमन में इसको हॉस्पिटल बना के छोड़े, हर जगह से। हालांकि हमारे को तो उधर खेड़े में, इधर खानापुर तालुक में उधर कोई भी आ रहे नहीं थे। राजू सेठ को जब कभी हम फोन करते थे, फौरन हमारे को, रात में जॉब हो या चाहे दिन में हो, फौरन हमारे को इतना हेल्प किए, हर जगह राजू सेठ को हेल्प किए। तो इससे सब से हमारी से गुजारिश है क्या डीके शिव कुमार से को भी हम अर्जी देंगे, हमारे सिद्धरामा मुख्यमंत्री लीडर है हमारे सिद्धरामा, उनको भी दे देंगे। सवेरे जो है डीके शिव कुमार साहब जो मुख्यमंत्री बन रहे हैं कर्नाटक के, उनसे हमारी ये आशा है कि हमारे बेलगांव जिला बहुत बड़ा है रहने की वजह से ये सब मुसलमान लोगों को जो मिलने का अनुदान है, जो उनका जो सहूलत है, आसिफ राजू सेठ जो मंत्री हो जाएंगे तो सब मुसलमान को और दूसरे कौम वालों को भी सहूलत होंगी, ये हमारी इच्छा है। बेळगावचा विकास होण्यासाठी सतीश जारकिहोळी यांनी राजू सेठ यांना मोठं मंत्रिपद द्या अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।